तसं हे जे समाजाचे सामाजिक प्रश्न आहेत हे जर सोडवायचे असतील तर याच्यावरचा रामबाण उपाय आहे आर्थिक वाढ. आणि एकदा आर्थिक वाढ केली, आर्थिक विकास केला तर सगळं प्रश्न सुटतील. म्हणून सगळं जगातील सगळे राष्ट्रातील सगळे राज्यकर्ते या सगळ्यांनी एकाच गोष्टीवर भर दिला की आपापल्या देशाचा विकास करायचा, आर्थिक वाढ करायची. परंतु आर्थिक वाढ ही आपापता होणारी गोष्ट नाही. आर्थिक वाढ होण्यासाठी निसर्ग लागतो, नैसर्गिक साधन सामुग्री आणि तंत्रज्ञान आणि ऊर्जा साधन या तीन गोष्टीच्या माध्यमातून आर्थिक वाढ करता येते, त्याशिवाय नाही. आणि मग झालं काय? हे सगळं झपाट्याने केल्यानंतर 1960 नंतर ह्या आर्थिक वाढीचे जे पर्यावरणावर होणारे अनिष्ट परिणाम आहेत ते जगासमोर यायला सुरुवात झाली. त्याचा पहिला अभ्यास राचेल कार्शन नावाच्या अमेरिकन बाईनं केला, सायलेंट स्प्रिंग नावाच्या. त्यांना खूप त्रास झाला, तो वेगळा इतिहास आहे, त्याच्यावरती त्यांनी काय काय केलं, काय मांडणी केली हा एक स्वतंत्र विषय. त्यांना खूप त्रास दिला गेला, त्यांच्यावर केसेस खटले, परंतु त्यांनी सांगितलं की हे सत्य आहे. मी जे सांगते की ह्या आर्थिक वाढीचे पर्यावरणावरती अनिष्ट परिणाम होत आहेत ते होता कामा नये, त्याचे मानव जातीवर हानिकारक परिणाम होतो आणि ते दिसतंय. आता दुसरा अभ्यास जो झाला त्या काळात तो लिमिट्स टू ग्रोथ, की आर्थिक वाढ नावाची जी संकल्पना आहे ही आर्थिक वाढ हिला काही मर्यादा आहेत का की अमर्याद होऊ शकते? तर त्यांनी सांगितलं त्या काळात की पृथ्वी ही मर्यादित नैसर्गिक साधन सामग्री असणारा ग्रह आहे आणि या ग्रहावरती अमर्याद आर्थिक वाढ होऊ शकत नाही. म्हणून राज्यकर्त्या वर्गाने निसर्गाचं नुकसान न होता किती आर्थिक वाढ होऊ शकते याचा विचार केला पाहिजे. हा दुसरा अभ्यास. त्यानंतर तिसरा अभ्यास मी फार थोडक्यात सांगणार तुम्हाला. तिसरा अभ्यास असा आला की मग हे शाश्वत वाढ झाली पाहिजे, शाश्वत विकास ही संकल्पना आहे 1987 ला आली. म्हणजे पहिला अभ्यास 62 ला आला, दुसरा अभ्यास 72 ला आला, तिसरा अभ्यास 87 ला आला. त्यानंतर या अभ्यासानंतर मग हे जे सगळं पर्यावरण कसं मोजायचं हा प्रश्न जगातल्या सगळ्या अभ्यासकांकडे उभा राहिला की आपण म्हणतो विनाश होतोय, मग पर्यावरण किती आहे, किती नष्ट झालं, किती शिल्लक आहे, याचा अभ्यास 1996 ला 2 कॅनेडियन शास्त्रज्ञांनी केला आणि त्यांनी एक संकल्पना मांडली की पर्यावरणीय पाऊलखुल मानव जाती म्हणजे अख्ख्या मानवाला उपभोगाला किती पर्यावरण लागतं, त्या पृथ्वीवर किती पर्यावरण आहे, मानव जातीच्या उपभोगाला किती पर्यावरण लागतं आणि किती पर्यावरण शिल्लक आहे याचा अभ्यास त्यांनी केला. त्यानंतर खूप अभ्यास आहे. त्यानंतर याच गोष्टीचा अभ्यास होतो. शेवटचा अभ्यास 2008 ला आला. त्या अभ्यासाने असं सांगितलं की आता आपण ज्या रस्त्याने चाललो होतो आर्थिक वाढीच्या, त्याच्यातून प्रश्न तर सुटले नाहीतच सर्व समाजाचे, परंतु पर्यावरणाचे नवीन प्रश्न उभे राहिलेले आहेत. आणि हे सगळे प्रश्न आपल्या आर्थिक वाढीच्या विचारातून उभे राहिलेले आहेत. म्हणून पर्यावरणाच्या प्रश्नाचा आता उलटा परिणाम आर्थिक वाढीवर होईल आणि म्हणून तो झालाय. म्हणजे आपली 5% GDP जरी खर्च केली तरी तर आर्थिक जे पर्यावरणाचं नुकसान आहे ते भरून निघू शकत नाही. तो वेगळा पुन्हा मुद्दा आहे. मी तुम्हाला महत्वाचे फक्त ठळक मुद्दे सांगून थांबणार आहे. तर मग त्या शास्त्रज्ञांनी असं सांगितलं की सगळ्यांची जी इच्छा आपण अमेरिकेसारखं झालं पाहिजे, परंतु भारताला अमेरिकेसारखं होण्यासाठी लागणारी नैसर्गिक साधन सामग्री, ऊर्जा साधनं आणि तंत्रज्ञान भारताकडे आहे का किंवा विकसित देशाकडे आहे का? त्याचं उत्तर नाहीये. आणि अमेरिका याच्यापेक्षा अधिक विकसित होऊ शकते का? त्याचं उत्तर सुद्धा नाही. 2008 ला जी आर्थिक मंदी आली त्यातून जग बाहेर पडायला तयार नाही. त्याचे जागतिक काय परिणाम आहेत त्याच्या चर्चेत मी जात नाही. मला हे सांगायचं की याचे परिणाम काय झाले. एक वातावरण बदल नावाची नवीन समस्या निर्माण झाली.
जी आजची जगातल्या जागतिक समस्या म्हणून घोषित केली, अनेक राष्ट्रांनी जागतिक हवामान बदल, हवामान आणीबाणी 36 राष्ट्रांनी डिक्लेअर केली जगातल्या. म्हणजे ही समस्या किती गंभीर आहे बघा. आणीबाणी कधी डिक्लेअर करतो माणूस की ज्यावेळेस संकट काळ असेल, जीवन मरणाचा प्रश्न असेल. तर वातावरणाचा बदल ही एवढी गंभीर समस्या आहे की मानव जातीच्या जगण्या मारण्याचा प्रश्न त्याशी जोडलेला आहे. आणि म्हणून हा प्रश्न एवढा गंभीर आहे. दुसरा महत्वाचा प्रश्न आहे पाणी टंचाईचा. 120 कोटी लोकांना आजही शुद्ध पाणी प्यायला मिळत नाही. आणि ह्या वातावरण बदलामुळं दुष्काळ आणि महापुराचे पट्टे निर्माण होत आहेत जगभर. आणि त्यातून ही समस्या अजून गंभीर होते. आणि हे अजून गंभीर होणार आहे कारण शुद्ध पाणी ही मर्यादित आहे. उपभोग वाढतोय, लोकसंख्या वाढते आणि पाणी आहे तेवढंच. ही दुसरी मोठी समस्या मानवजातीसमोर उभी आहे. तिसरी आहे मातीची अवनती किंवा माती नापीक होणं. एक उदाहरण देतो फक्त याच्या बाबतीत. आपली लोकसंख्या आहे 800 कोटी. 2050ला ती 1000 कोटी होईल. 2070ला ती 1200 कोटी होईल. आज जगातले पुन्हा 150 कोटी लोक उपाशी झोपत आहेत. माती 50% नापीक झालेली. संयुक्त राष्ट्रसंघाचे अभ्यास आहे. 2080ला 80% माती नापीक होईल आणि जगाची लोकसंख्या 1200 कोटी असेल तर अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्येला भुकेला सामना करावा लागेल. भूक एक वेळेला उपाशी राहायची वेळ अर्ध्या लोकसंख्येवर असेल जगात. हे पर्यावरणाचं का महत्व आहे हे सांगतो. आता विषय आपला तो आहे की आपल्या आयुष्यात त्याचं काय महत्व आहे पर्यावरणाचं. माती जर पिकली नाही तर आपण खाणार काय, मानवजात खाणार काय. मी तुम्हाला 3 समस्या तुमच्यासमोर मांडल्या. चौथी समस्या आहे ऊर्जा समस्या. 20व्या शतकात बघा प्रत्येक शतक हे वेगळे. 15वं, 16वं, 17वं, 18वं, 19, 20 आणि 21 कोणतंही शतक एक दुसऱ्यासारखं नसतं. परिवर्तन हा जगाचा नियम आहे. त्यानुसार सगळं जग चालतं. तुमच्या माझ्या इच्छेनुसार काही होत नाही. 20व्या शतकात जेवढी आर्थिक वाढ झाली तेवढी आर्थिक वाढ मानवजात अस्तित्वात आल्यापासून म्हणजे आणि सुसंस्कृत मानवजात म्हणजे शेतीचा शोध आणि औद्योगिक क्रांती याला 12,000 वर्षाचा इतिहास आहे. तर 12,000 वर्षात जेवढी आर्थिक वाढ झाली तेवढीच आर्थिक वाढ फक्त 100 वर्षात झाली. त्याचं कारण आपल्याला उपलब्ध झालेले ऊर्जा स्रोत तेल, कोळसा आणि वायू हे 20व्या शतकामध्ये सगळ्यात स्वस्त आणि मुबलक होते. जे 21व्या शतकामध्ये हळूहळू दुर्मिळ आणि महाग होत चालतं. गॅस बघा, गॅसचे भाव बघा, तेलाचे भाव बघा, कोळशाचे भाव बघा. तेल 35 पर्यंत काढायला परवडत नाही. म्हणजे 35 नंतर तेलाचं संकट सगळ्यात मोठं होणार आहे. वायू 70 पर्यंत, 2100 पर्यंत कोळसा संपल. म्हणजे हे 3 जे मुख्य ऊर्जेचे स्रोत आहेत ज्याच्या आधारावर 20व्या शतकाने आर्थिक वाढीचा कळस गाठला. सगळ्या सेवा तुम्हाला ज्या दिसतात त्या सगळ्या सेवा ज्या आपल्याला मिळाल्या मानवाने आरोग्याच्या असतील, दळणवळणाच्या असतील, टीव्ही, जेवढ्या काही वैज्ञानिक शोध आहेत ह्या सगळ्याला तेल, कोळसा आणि वायू लागतो. तो या शतकात संपून जाणार आहे. वाढलंय काय मात्र आपला उपभोग. लोकसंख्या 4 पट वाढली, उपभोग आपला 8 पट वाढला. आपण का टिकून आहोत? कारण आपला उपभोग लोकसंख्येपेक्षा अधिक गतीने वाढतोय म्हणून. पण जर असं झालं लोकसंख्या वाढते आणि उपभोग कमी होतोय तर उलट होईल. लोकसंख्येला मोठ्या प्रमाणावर मृत्यूला सामना जावं लागेल. ही सगळ्यात मोठी समस्या आहे ही जी सांगितली. आणि या ऊर्जेच्या समस्येनेच वातावरण बदलाची समस्या निर्माण केली. ही दुसरी महत्त्वाची गोष्ट. शेवटचा जो मुद्दा आहे ज्याचा सावंत सरांनी उल्लेख केला, जंगल आणि जैवविविधतेचा ऱ्हास. हे एवढ्या झपाट्याने होत आहे. अर्ध्यापेक्षा जास्त जंगल आणि जैवविविधता आपण नष्ट केलेली आहे औद्योगिक क्रांतीपासून आजपर्यंत. आणि याच गतीने ती नष्ट झाली.
तर मग काय राहणार आहे? एक महत्वाची गोष्ट आहे की पर्यावरण म्हणजे काय नाही. प्रत्येक जण आपापल्या परीने पर्यावरणाचा अर्थ काढतो. पर्यावरण म्हणजे 5 प्रणाली आहेत की ज्यांनी मिळून पर्यावरण बनतं या पृथ्वीवर. त्या पृथ्वीवरच फक्त जीवसृष्टी आहे, इतर कुठल्याही ग्रहावर जीवसृष्टी नाही. आणि इथंच फक्त अर्थव्यवस्था आहे, कारण पर्यावरण आहे. अर्थव्यवस्था हा पर्यावरणामुळे अर्थव्यवस्था आहे. पण आपल्याला असं बिंबवलं जातं की अर्थव्यवस्थेमुळे सगळं आहे. अर्थव्यवस्थेमुळे काहीही नाही. पैशाने पाणी निर्माण करता येत नाही, पैशाने हवा निर्माण करता येत नाही. हे सगळं जे आहे पैसा हे पर्यावरणामुळे आहे. हे एकदा समाजाने समजून घेणं गरजेचं आहे. पर्यावरण संपलं, अर्थव्यवस्था संपली. ज्या ग्रहावर पर्यावरण नाही त्या ग्रहावर अर्थव्यवस्था नाही. मानून जातच नाही, अर्थव्यवस्थेचा काय करणार. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्हाला नोंद करायचा होता. आता पर्यावरण जसं दुर्मिळ होत जाईल तसं पर्यावरणाचं महत्व वाढतं. आता हे मुबलक होतं, आपल्याला काही वाटलं नाही, पण आता हे दुर्मिळ होत चाललंय. ते मिळणं अवघड आहे. आता कोरोनाच्या काळात ऑक्सिजन मिळत नव्हता, किती लोकांना जावं लागलं. आता साधी गोष्ट आहे, आपण ऑक्सिजन शिवाय किती वेळ राहू शकतो? 2 ते 3 मिनिट. पाण्याशिवाय किती दिवस राहू शकतो? 2 ते 3 दिवस. अन्नाशिवाय किती दिवस राहू शकतो? काही लोक राहतील 100 दिवस, अपवादात्मक परिस्थितीने. पण सामान्य माणूस 30 दिवसापेक्षा जास्त अन्न नसेल तर टिकू शकत नाही. आणि हे सगळं पर्यावरणामुळे आपल्याला मिळतं. त्याचं आपल्याला महत्व नाही, कारण ते मुबलक आहे. परंतु ते आपण इतकं घाण केलंय सध्या. हवा प्रदूषणामुळे किती लोक मारताय. आता आपण म्हणतो हृदय विकार नवीन आजार आहे, नव्हता. 1903 पूर्वी नव्हता. अमेरिकेत 1903 नंतर आला, नंतर जगात आला, आपल्याकडे नंतर आला. त्याचं जसं मांसाहार कारण आहे, दुग्धजन्य पदार्थ कारण आहे, पण सगळ्यात महत्वाचं कारण आहे प्रदूषित हवा. त्याच्याबद्दल कोणीच बोलत नाही. हवेमुळं हृदयविकारा मोठ्या प्रमाणावर शहराच्या तरुणांना व्हायला लागले. म्हणजे हे सगळे जी कारणे आहेत हे दुसऱ्याशी जोडलेले आहेत. याचं महत्व आता आपण जर लक्षात घेतलं नाही तर मग पुढच्या पिढीसाठी काहीही शिल्लक राहणार नाही. आणि हे सगळे मुद्दे एक दुसऱ्याशी जोडलेले आहेत. मी तुम्हाला मूळ मुद्दा हे सांगत होतो. तर पर्यावरण म्हणजे काय? तर ऊर्जा. आपल्या सभोवताली जे वातावरण आहे ते पर्यावरण. त्याच्यात काय? ऊर्जा. ऊर्जेसंबंधी कुणीही बोलत नाही किंवा ऊर्जा हा घटकच समजत नाही. सूर्य हा ऊर्जेचा प्रथम स्रोत आहे जगाचा. आणि ऊर्जा नसेल तर जीवसृष्टीच असणार. म्हणजे ऊर्जा ही सगळ्यात मूलभूत आहे. मग आता ऊर्जाच मूलभूत आहे का? तर नाही. समजा पाणी नाही, पाणी नसेल तर ही जीवसृष्टी अस्तित्वात राहू शकते का? नाही. म्हणून पाण्यावर काम करणारे लोक म्हणतात पाणी महत्वाचं आहे, ऊर्जेवर काम करणारे लोक म्हणतात ऊर्जा महत्वाची, मातीवर काम करणारे लोक काय म्हणतात मातीच नसेल तर आपण कसे जगणार, अन्नच नाही अन्न नसेल तर मग माती महत्वाची. जंगल जैवविविधतेवर काम करणारे लोक म्हणतात नाही जंगल जैवविविधता महत्वाची. वातावरणावर काम करणारे लोक म्हणतात नाही या पृथ्वीवरचं वातावरण महत्वाचं. पण हे 5 घटक वेगळे नाहीत, यांना वेगळं करता येणार नाही. हे जे 5 घटक आहेत हे परस्पर संबंधित आणि परस्परावलंबी आहेत. एक दुसऱ्यावर अवलंबून आहेत. एक असेल तर दुसरं आहे, दुसरं असेल तर तिसरं आहे, तिसरं असेल तर चौथं आहे आणि चौथं असेल तर 5वं आहे. याच्यातला एकही घटक नसेल तर पर्यावरण अस्तित्वात राहत नाही. म्हणून 5ही घटकांना समान महत्व देऊन ही जी पर्यावरणीय व्यवस्था आहे पृथ्वीवरची आणि याच्यावर आधारित जी सामाजिक व्यवस्था आहे या सगळ्या व्यवस्थेकडे नव्याने पाहण्याची गरज आहे आणि नव्याने याचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. शक्यता आहे की काही दिवसामध्येच 10 ते 15 वर्षामध्ये जर जागतिक सामाजिक व्यवस्था कोसळली तर पुढचे पर्याय काय असा प्रश्न जागतिक अभ्यासकासमोर आहे. त्या दृष्टीने जगभर चिंतन चालू आहे आणि ह्या सगळ्याचं जतन होणं गरजेचं. मग आपण काय करतो? आता तुम्हाला काय केलं पाहिजे? जागतिक जगामध्ये खूप चांगलं काम करणारे लोक आहेत, आपणही आपल्या परीने केलं पाहिजे. आता आपण ऊर्जेच्या बाबतीत काय केलं पाहिजे? तर कमीत कमी ऊर्जा वापरली पाहिजे किंवा पर्यायी ऊर्जा साधनं उभी केली पाहिजे. मातीच्या बाबतीमध्ये आम्ही नुसती संघटनेत सध्या काम करतो की सेंद्रिय शेती. मी स्वतः 5 एकर सेंद्रिय शेती करतो गेल्या 3 वर्षापासून. की पर्याय काय रासायनिक शेतीला, सेंद्रिय शेती. आरोग्याचा आणि आपल्या अन्नधान्य आणि जे आपण भाजीपाला खातो याचा फार जवळचा संबंध आहे. स्वतंत्र विषय त्याच्यावर मी आता बोलणार नाही. फक्त एकच सांगेल तुम्हाला
की जेवढी माती सुपीक तेवढं माणसाचं आरोग्य चांगलं, जेवढी माती निकृष्ट झाली तेवढं माणसाचं आरोग्य निकृष्ट, हे त्याचं जवळचं नातं आहे. हे झालं मातीच्या संदर्भामध्ये. पाण्यासाठी आमचा कार्यक्रम आहे की यालाही खूप वेळ लागेल, 1 तास पाहिजे तुम्हाला. मी जे सांगतोय ते का गरज आहे हे सांगा. आजचा एकच पर्याय आहे ग्रामीण भागासाठी विशेषतः की पाणलोट क्षेत्र आणि समन्यायी पाणी वाटप. सरकार हे प्रश्न सोडणार नाही. जगातल्या कोणत्याही सरकाराने सामान्य माणसाचे प्रश्न सोडलेले नाहीत. स्वातंत्र्य लढ्यापासून बघा, समानतेच्या आंदोलनापासून बघा, स्त्री पुरुषाच्या समानतेच्या आंदोलनापासून बघा, काळ्या गोऱ्याच्या आंदोलन बघा, सगळे बघा, हे सगळ्या समस्या जनतेने सोडलेल्या. जनता संघटित झाली, जनता एकत्र आली, जनतेने कार्यक्रम आखला, जनतेने विचार दिला आणि या समस्या सोडल्या. तर त्या दृष्टीनं हे जे मी तुम्हाला सांगतो प्रत्येक गोष्टीतले छोटे छोटे पर्याय, माती सुपीक करणं हे आपल्या पुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. आणि जंगल आणि जैवविविधतेत वाढ कशी करता येईल. आता इथे ही एक संघटना आहे झाडांची बिशी, त्या काय करतात, सगळ्या डॉक्टर महिला झाडं लावतात, ठीक आहे, त्यांची मर्यादा आहे, पण त्या काहीतरी एक काम करतात ना पर्यावरण चळवळीतले पॉझिटिव्ह काम, एक सकारात्मक काम करतात. कुणी पाणलोटाचं काम करतंय, कुणी सेंद्रिय शेतीचं काम करतंय. तर हे सगळे काम चालू आहेत. तर ही मूल्य नवीन मुलांपुढे रुजवणं आणि हे काम, चांगलं काम पुढे घेऊन जाणं हे आपल्या सगळ्याच्या सामूहिक कृतीचा एक भाग आहे. एक मराठीत एक म्हणे, थेंबे थेंबे तळे साचे. आता काही लोक पूर्वी म्हणायचे मी एकटाच काय करू, मी एकटाच काय करू म्हणणारे महाराष्ट्रात आम्हाला 2000 माणसं सापडली. किती ती काय म्हणायची, एकटाच काय करू. मग आम्ही पर्यावरण समृद्धी मंच नावाची संघटना काढली 2001ला. त्याच्या आम्ही दरवर्षी कार्यशाळा घेतो, कार्यक्रम देतो, विचार स्पष्टता आणण्याचा प्रयत्न करतो. तर आज त्यांची संख्या 2000 आहे. मी एकटाच काय करू म्हणणाऱ्याची ती कदाचित पुढं खूप मोठ्या संख्येने वाढू शकते. एक म्हण आहे, थेंबे थेंबे तळे साचे. तलाव दिसला तर आपल्याला वाटतं काय होणार आहे पाणी, पण ते थेंब ते जर जोरात आले तर ते तळ भरून जातं. जशी आपली चळवळ जर जोरात आली तर परिवर्तन बी होऊन जाईल, काही अडचण नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळं आपल्या जीवनातलं जे पर्यावरणाचं महत्त्व आहे ही ओळखण्याची आणि त्यासाठी काम करण्याची ही वेळ आहे. आणि म्हणून सर्वांनी यासाठी थोडंफार का होईना काम केलं पाहिजे. तर काय आपण करू शकतो, तर काही लोक वेळ देऊ शकतात, काही लोक पैसा देऊ शकतात, काही लोक विचार देऊ शकतात. आणि हे जे सगळं थेंब थेंब सगळ्यात योगदान आहे, याच्यातूनच आपल्याला मोठं परिवर्तनाचं तळ भरायचं आहे. तर हे एक कन्सेप्ट मी तुमच्यासमोर मांडलेली, दुसरी मांडायला वेळ नाही. दुसरी कन्सेप्ट अशी होती की पर्यावरण एकूण किती आहे, ते कसं मोजायचं, किती शिल्लक आहे. पण फक्त तुम्हाला उल्लेख सांगतो, ते मोजण्याचे एक साधन आहे, त्याला म्हणतात इकॉलॉजिकल फुटप्रिंट, म्हणजे पर्यावरणीय पाऊल, म्हणजे मानवाच्या उपभोगाला किती पर्यावरण लागतं, किती उपभोगतो, टाकाऊ पदार्थ किती आहेत, ते किती पृथ्वी सामावून घेते, त्याची क्षमता काय. त्याचं शेवटचं उदाहरण मानव जाती ह्या पृथ्वीची एक पुनर्निर्माण क्षमता, म्हणजे किती लोकांना पोषू शकते, पोषण क्षमता आणि आणि टाकाऊ पदार्थ सामावून घेण्याची क्षमता ही 1980ला संपलेली आहे. आता जे घेत होता ते पृथ्वीकडून अधिक जास्त क्षमतेने, म्हणजे आपला 2035ला आपल्या उपभोगाला 2 पृथ्वी लागणार, त्या नाहीये. त्यावेळेस 2035ला जग हे पर्यावरणीय दिवाळखोरीत असेल आणि पर्यावरणीय दिवाळखोरी हे आर्थिक दिवाळखोरीपेक्षा अत्यंत भयानक असते. आर्थिक दिवाळखोरीतून बाहेर पडता येतं, पर्यावरणीय दिवाळखोरीतून बाहेर पडता येत नाही. त्यासाठी मानव जातीला किंमतच मोजावं लागेल आणि ती किंमत असं की कोट्यावधी लोकांना मृत्यू स्वीकारावा लागेल किंवा येईल. ही समस्या एवढी भयानक आहे, एवढी मोठी आहे. मी तुम्हाला 2 कन्सेप्ट जे आहेत, 4-5 कन्सेप्ट तुम्हाला सांगणार होतो, पण एक मी थोडीशी विस्तार सांगितली, दुसरीची ओळख करून दिली. मला या ठिकाणी जे बोलवलं, माझा मान सन्मान केला आणि तुमच्यासमोर जे माझे अल्पशी विचार मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल मी निसर्ग संवर्धन संस्था याचे आभार मानतो. आणि तुम्ही सगळ्यांनी माझे विचार ऐकून घेतले त्याबद्दल तुमचे सर्वांचे विचार, तुमचे सर्वांचे आभार मानून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.